आपण निसर्गाचा समतोल बिघडवला की निसर्ग आपला समतोल बिघडवतो. हे फक्त वाक्य नाही, हा गंभीर इशारा आहे, एक धक्का आहे आणि कदाचित एक अंतिम चेतावणी आहे. आज आपण स्वतःला खूप प्रगत समजतो. मोठमोठ्या इमारती, रुंद रस्ते, वेगवान गाड्या, पण जरा विचार करा, सगळ्याच्या मागे आपण काय गमावलंय? झाडं कापली, नद्या घाण केल्या, हवा विषारी केली आणि मग म्हणतो निसर्ग रागवतो. जिस धरती माँ ने हमें सहारा दिया, जिस धरती माँ ने हमें सहारा दिया, हमने उसी को उजाड़ दिया. अब जो वो खामोश है, अब जो वो खामोश है, समझ लो तूफान आने वाला है. होय, हा निसर्गाचा इशारा आहे. कधी अचानक पूर येतो, कधी भीषण दुष्काळ पडतो, तर कधी तापमान 40 ते 50 अंशावर जातं. हे सगळं अपघात आहे का? तर नाही, हे निसर्गाचं रिॲक्शन आहे. आपण त्याचं संतुलन बिघडवलं. आता तो आपल्याला दाखवतोय की मी अजून जिवंत आहे आणि तुमच्यापेक्षा ताकदवान आहे. आपण जंगलं तोडली, कारखाने उभे केले, प्लास्टिकने पृथ्वी गुदमरली, पण कधी विचार केलाय का आपण निसर्गाचा समतोल बिघडवत आहे? ही पृथ्वी, या नद्या, हे जंगल, ही निसर्गाची देण आहे. जरा शांतपणे विचार करूया. एक झाड कापताना आपण फक्त लाकूड कापत नाही, तर आपण निसर्गाला उद्ध्वस्त करतो आहोत. कोणाचा तरी श्वास थांबवतो आहोत. पेड़ों को काटकर पूछते हो बारिश क्यों नहीं आती, पेड़ों को काटकर पूछते हो बारिश क्यों नहीं आती, कुदरत को लूट कर कहते हो जिंदगी हमें क्यों नहीं मुस्कुराती. जर हे असंच चालू राहिलं ना, तर देशाच्या पिढ्यांना आपण काय शिल्लक ठेवणार आहोत? त्यांना पाणी नाही, शुद्ध हवा नाही आणि जगण्यासाठी योग्य पृथ्वी नाही. आणि याला जबाबदार आपण सगळे आहोत. विचार करा, आपण आपल्या मुलांना काय देतोय? संपत्ती की संकट? आता तरी थांबायला हवं, आता बदलायलाच हवं. चला, प्रत्येकाने एक झाड लावूया, प्लास्टिक कमी करूया, पाणी वाचवूया. हे लहान बदलच मोठा बदल घडवेल. निसर्ग आपला मित्र आहे, निसर्ग आपली आई आहे. पण जेव्हा आईला त्रास होतो तेव्हा ती रागावतेच ना. कुदरत से खिलवाड़ मत करे इंसान, वक्त आने पर वही तेरा हिसाब करेगी. आज निर्णय घेऊयात, निसर्ग वाचवायचाच. स्वतःचा आणि पुढील पिढ्यांचा विनाश पाहायचा नसेल तर चला कामाला लागूया. लक्षात ठेवा, आपण निसर्गाचा समतोल बिघडवला तर निसर्ग आपला समतोल बिघडवतोच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.